मंगळवारी सकाळी 6 ते 7च्या दरम्यान पद्मशाली चौकाजवळील तेलंगी पाच्छापेठ परिसरात कालिका देवस्थान लगत असलेल्या देसाई विडी कारखाना क्रमांक 5 व 11 येथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागून 2 स्कूटर मोटरसायकली जळून खाक झाल्या। तसेच कारखान्यातील विद्युत वायरिंगचे नुकसान होऊन यंत्रणा निकामी झाली आहे। सदर कारखान्याच्या दुसऱ्या मजल्यावर एक कुटुंब वास्तव्यास असून आग लागल्यानंतर त्यांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर केल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व आग वेळीच आटोक्यात आणली। या घटनेत कारखान्यातील साहित्याचे किरकोळ नुकसान झाले असून 2 मोटरसायकली पूर्णतः जळून खाक झाले आहेत। स्कूटरला आग लागल्यानंतर फटाक्यासारखे आवाज ऐकू आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। ते आमच्या 5 नंबर आणि 11 नंबर जे विडी घेण्याचा ब्रांच होता तिथं आज सकाळी 6 ते 7 मध्ये शॉर्ट सर्किट झालेला होता। त्याच्यामध्ये आपला जे तुम्ही बघू शकता की 2 ॲक्टिवा जे आहे ते सगळं फायरमध्ये हे झालेलं आहे, खराब झालेलं आहे। आणि ते वर कसं आहे, एक फॅमिली राहत होता, त्याला काही नुकसान नाही आहे। फायरचं सगळं सिस्टम बरोबर टायमानं आलेला होता आणि आम्ही आता थोडाफार सगळं क्लीन करून ते काम करण्याचं बघा। माल किती नुकसान झालं अंदाजे? मालचं म्हणजे 2 गाडी नुकसान झालं, बाकी सगळं वायरिंग तेवढंच आहे। अजून काय एवढं कच्चा माल होता का आणि तो पक्का माल? नाही, काय मालचं काय नुकसान नाही, फक्त 2 गाडी आणि जे वायरिंग आहे तेवढं नुकसान झालेलं आहे। किती वाजता लागल्या? हे 6 ते 7च्या मध्ये। घटनेची नोंद जेल रोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे।